ओम. श्रोते हो, नमस्कार. क्लिप 69. आज आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदूर ह्या 12व्या प्रकरणास सुरुवात करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदूर. इंदूर ही संतांची भूमी असे म्हटले आहे तर अतिशयोक्ती होणार नाही. परमपूज्य माधवनाथ महाराज चित्रकूट यांची समाधी इथे आहे. परमपूज्य भक्तराज महाराज, परमपूज्य तांबे महाराज हेही इंदूरचेच. जवळच असणाऱ्या मोर टक्क्याच्या रामबाई याही फार मोठ्या संत होऊन गेल्या. आणखी एक विशेष म्हणजे आपले सद्गुरू परमपूज्य जनार्दन स्वामी महाराजांना प्रकाशात आणायला कारणीभूत ठरणारे परमपूज्य नाना महाराज हेही इंदूरचेच. त्यांनी ज्यावेळी जनार्दनांना अनुग्रह दिला त्याचवेळी हेही सांगून ठेवले होते की त्यांच्यावर अक्कलकोट स्वामी समर्थ आणि दत्तप्रभू यांची 6-6 महिन्याच्या अंतराने कृपा होईल आणि संसार इत्यादी सर्व बाजूला ठेवून लोककल्याणार्थ गुरुपद स्वीकारून संचार करावा लागेल आणि सर्व गोष्टी तंतोतंत तशाच पुढील काळात घडून आल्या आणि परमपूज्य जनार्दन स्वामींचा शिष्य परिवार तयार झाला. परमपूज्य नाना महाराज श्रेष्ठ साक्षात्कारी सिद्ध पुरुष होते, म्हणूनच त्यांना पुढील सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसत होत्या. त्यांचे चरित्रही अद्भुत आहे. परमपूज्य नाना महाराजांचे पूर्वज खानदेशातील घाटनांद्रे या गावाहून पेशवाईच्या काळात मध्य प्रदेशातील तराणे गावी येऊन स्थायिक झाले. मूळ पुरुष वासुदेव भटजी जोशी कंसात वाघे हे वैदिक ब्राह्मणांच्या माध्यंदिन यजुर्वेदी शाखेचे वैदर्भ गोत्री होते आणि स्थलांतरित होऊन तराण्याला आले आणि पुढे तराणेकर नावाने हे घराणे प्रसिद्ध झाले. याच घराण्यातील शंकरशास्त्री व सौ विष्णुबाई यांच्या पोटी नाना महाराज म्हणजे मार्तंड यांचा जन्म 13 ऑगस्ट 1896 रोजी त्यांच्या हनुमान मंदिरासमोरील वास्तूमध्ये झाला. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती दंडग्रहणासाठी उज्जैनला 1891ला आले होते. शंकरशास्त्रींचे जीवन शुद्ध आणि सात्विक आणि शुचितेने भरलेले होते व त्यांना थोरल्या महाराजांचा अनुग्रहही प्राप्त झाला होता. त्यांच्याच कृपेमुळे शंकरशास्त्रींनी दत्तमूर्तीची स्थापना करून दत्त मंदिर बांधले होते आणि तेथे संस्कृत शिकवणे व पाठशाळा हेही सुरू होते. होळकर सरकारकडून काही आर्थिक मदतही मंदिरासाठी मिळत होती. स्वामींची कृपा. पुन्हा परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी 1902 साली उज्जैनीकडे आले असताना शंकरशास्त्रींच्या घरी त्यांचे येणे झाले. त्यावेळी मार्तंडांचे वय 6 वर्षाचे होते. स्वामी महाराज त्याला मनुकांचा प्रसाद देत असत आणि नदीवर स्नानाला जाताना बरोबर छोट्या मार्तंडालाही बरोबर नेत असत आणि परत मंदिरात येत. सद्गुरूंनी ज्याचा हात धरला होता तो शिष्योत्तम पुढे शरणागतांचा हात धरून त्यांना दिलासा देऊ लागला. लहानपणापासून ध्यानाला बसायची नैसर्गिक ओढ नानांना होती. 1904 मध्ये 8 वर्ष लागल्याबरोबर नानांची रीतसर मुंज झाली आणि वडिलांची कडक शिस्त आणि स्वामींचा दिव्य स्पर्श पावलेल्या या बालकाने 1200 गायत्री जप करायला सुरुवात केली. त्याच वयात भागवत आणि गुरुचरित्राचे वाचन नानांकडून वडील करवून घेत असत. घोर तपश्चर्या. मुंजीनंतर 1904 साली पुन्हा परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामींच्या सतत बरोबर असण्याचा योग नानांना आला. प्रवचनाच्या वेळी नाना शेजारीच बसलेले असायचे. महाराजांच्या तोंडून नानांनी सावित्री उपनिषद ऐकले आहे. पुढे नानांना आपल्याला सद्गुरू प्राप्ती व्हावी अशी तळमळ लागली आणि वडिलांनी गुरुचरित्राचे पारायण करायला सांगितल्यावर ते संकल्पपूर्वक दत्त मंदिरात सुरू केले. 1 सप्ताह संपला पण गुरु भेटले नाहीत म्हणून दुसरा सुरू करा. त्यांचे वय पाहता
पूर्वी तपश्चर्या केलेल्या नचिकेत, प्रल्हाद, ध्रुव यांची आठवण येत होती. अखेरीस ओळीने 7वे पारायणही केले आणि आहार होता केवळ तुलसी दलाचा. यावेळी परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांच्या अंतरीही शिष्यावर कृपा करण्याची तीव्र संवेदना निर्माण झाली. ते ब्रह्मावर्तावरून वायुगतीने तराणा गावाकडे झेपावले. दंडकमंडलू घेतलेली मूर्ती समोर उभी राहिली. अमृत सिद्धी योगच होता तो. थोरले महाराज म्हणाले, बाळ, कशाला एवढी घोर तपश्चर्या? सद्गुरूंची वाणी ऐकून नानांनी गुरुचरणांना मिठी मारली आणि नानांची पूजा केल्यावर वरदहस्त गुरूंनी नानांच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रोपदेश केला. त्यांच्या अंगावर आपली छाती पांघरली. नानांना त्याच वेळी समाधी सुखाचा अनुभव मिळाला. महाराजांनी नानांचे नाव चैतन्यानंद सरस्वती असे ठेवले. हा सर्व तपशील नानांनी खूप वर्षांनी सांगितला. नानांना लहानपणापासूनच भजनाची खूप आवड होती. भजन ऐकण्यास आणि म्हणण्यास त्यांना आवडत असे. इंदूरच्या वेधशाळेत पुढे 2 वर्ष शिक्षण घेतले. रुद्र, ग्रहशांती, याज्ञिकी, ज्योतिष इत्यादी शिकून नाना तराण्याला परतले. वयाच्या 18व्या वर्षी पहिला विवाह झाला. पुढे 2 वर्षांनी वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली. यानंतरचा जो पुढचा भाग आहे, काशी गाणगापूर यात्रा, तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.